गाव शिवपांढर, काळी शिवार माती आणि याच काळ्या भुईवरती प्रेम करणाऱ्या असंख्य मायबाप पोशिंद्यांना प्रथमतः रामकृष्ण हरी. रसिक मायबाप, जीवनात येणारं प्रत्येक सुख ही दुःखाची खूण आहे. जसं की ऊन हे सावलीवर टाकलेलं पांघरूण आहे. सुखातील जीवन जगताना वादळ एक हर्ष आहे आणि जगल्यावर मात्र कळतं जीवन एक संघर्ष आहे. मान्यच करायला लागतं सगळ्यांना की लोक ही उगवत्या सूर्यालाच नमस्कार घालतात, मावळत्या नाही. तसंच प्रत्येक क्षेत्रात असतं. जोपर्यंत तुम्ही त्या क्षेत्राशी संलग्न असता, जोपर्यंत तुम्ही त्या क्षेत्राशी निगडीत असता, जोपर्यंत आपली त्या क्षेत्राशी नाळ जोडलेली असते, तोपर्यंतच लोक आपली वाहवा करत असतात. ज्या दिवशी बैल पळायचा थांबतो ना, त्या दिवशी त्याच बैलाचा पाणउतारा करणारी, त्याच बैलावरती आरोप टीका करणारी माणसंसुद्धा मी पाहिलीत याच बैलगाडा शर्यत क्षेत्रात. अगदी बैलगाडा शौकीनांच्या व्यतिरिक्त. तुम्ही समजून घ्यावं. खरं तर या बैलगाडा शर्यत क्षेत्रानं अनेकांना फार मोठं केलं आणि याच बैलगाडा शर्यत क्षेत्रात अनेक रस्त्यावरती सुद्धा आलेत. परंतु या महाराष्ट्राच्या मातीत आणि सातारा छकडी शर्यतीत अशी काही मैदान आहेत ज्या मैदानांमुळं अनेक गाडा मालकांना, अनेक नंदींना आणि अनेक लोकांना एक वेगळी ओळख निर्माण करता आली. त्यातलंच एक मैदान म्हणजे माळशिरसचं 61 फाट्याचं हिंदकेसरी मैदान. आता 2023चं वर्ष आठवलं की एका बाजूला दुःख आणि दुसऱ्या बाजूला चेहऱ्यावरती हसू येतं. परंतु दुःख या गोष्टीचं वाटतं की त्या दिवशी ज्या माणसानं जल्लोष केला होता आणि त्याच्यानंतर कित्येक तरी मैदानात हिंदकेसरी होण्याचं स्वप्न त्या माणसाचं होतं, त्याच माणसाला या बैलगाडा शर्यत क्षेत्रातून आणि कारणही बैलगाडा शर्यत क्षेत्रात निघून जावं लागलं. परंतु कैलासवासी रणजित निंबाळकर सर आणि रणवीर राहुलभाई पाटील यांच्या नावानं बैल पळतो तो मथुर आणि निंबाळकर सरांचा सर्जा त्या मैदानात पळाले होते आणि विजेते ठरले होते. गाडीचे ड्रायव्हर होते विठ्ठल नाना बुदकर. खरं तर निंबाळकर सर या विश्वातून निघून गेले आणि सर्जाच्या आयुष्यात अनेक चढवळ उतार यायला सुरुवात झाली. त्याच्यानंतर सर्जा विकला गेला. विठ्ठल नानांच्या दावणीहून तो आता सध्या साखरवाडीला अभिजित पैया पवार यांच्याकडे. परंतु ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना प्रेक्षक ह्या गोष्टींची काही त्यांना देणं घेणं नसतं. त्यांना फक्त ती बैलं पळाली पाहिजेत किंवा आपल्याला आनंद मिळाला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींशी त्यांना मतलब असतं. परंतु मला असं वाटतं की जर एखाद्या गोष्टीतून वाद निर्माण होणार असेल आणि संवादाची भावना जर निर्माण होणार नसेल तर काही गोष्टी टाळलेल्या चांगल्या. परंतु हे 61 फाट्याचं हिंदकेसरी मैदान आता काही दिवसांवरती येऊन ठेपलं आहे आणि अनेकांचं स्वप्न आहे, अनेक बैलगाडा शौकीनांची इच्छा आहे की मथुर, सर्जा आणि विठ्ठल नाना हे त्रिकूट एकत्र आलं पाहिजे आणि ते हिंदकेसरी मैदानात ते मैदान त्यांनी गाजवलं पाहिजे. तसं मलाही वाटतं. परंतु जेव्हा सर्जा विकला गेला तेव्हा कोणीतरी तेव्हापासून त्याचं असं म्हणणं आहे किंवा वेळोवेळी तो आडपाया घालण्याचं काम करतो की विठ्ठल नाना सर्जाच्या गाडीवरती नाही बसले पाहिजेत. परंतु जर राहुल पाटील असतील किंवा अभिजित पैया पवार असतील यांच्या संमतीनं किंवा अनेक लोकांच्या संमतीनं जर ही जोडी पाळणार असेल, विठ्ठल नाना त्या गाडीचं सारथ्य करणार असतील आणि त्यानंतर जर वाद होणार नसेल, प्रेक्षकांना जर त्यातून आनंद मिळणार असेल तर ही तर एक जमेची आणि आनंदाची बाब आहे. परंतु माझी फक्त इतकीच इच्छा आहे की ज्यावेळी हे त्रिकूट एकत्र येईल आणि त्या मैदानात उतरेल त्या दिवशी बैलगाडा शौकीनांच्या ओठावरती हसू असावं, मनामध्ये त्रास होऊ नये मानसिक, किंबहुना नानांना जो कौटुंबिक त्रास झाला ह्या सगळ्या गोष्टींमुळे तो त्यांना व्हावा किंवा होऊ नये किंवा त्या गोष्टीमुळं त्यांच्यावरती ती वेळ येऊ नये एवढीच इच्छा आहे. बाकी येणाऱ्या त्या मैदानासाठी विठ्ठल नाना असतील, मथुर असेल, सर्जा असेल आणि त्याच्यावरती प्रेम करणारे असंख्य चाहते असतील, प्रेमी असतील, सर्वांना शुभेच्छा. पुन्हा एकदा रामकृष्ण हरी.